बरं ठीक आहे, जाऊन व्यवस्थित एन्जॉय करा. ठीक आहे, तुझ्याशिवाय खूप बोर होतंय मला आयुष्यात. आय रिअली मिस यू डिअर. मिस यू यार. बाय. बाय डिअर. झालं बोलून? आता झोपायसाठी काय घेशील तू? कान पकले तुझी लव्ह स्टोरी ऐकून. इतक्या रात्री कोण दार वाजवतंय यार? ओफो. नीट झोपू पण देत नाही. बोल रामू. मॅडम, तुम्ही जे म्हणाल्या ते मी आणलंय मॅडम. ठीक आहे, फ्रीज मध्ये ठेवून दे, नंतर घेऊन घेऊ आम्ही. ओके मॅडम, मी फ्रीज मध्ये ठेवून ठीक देतो. आहे, थँक्यू. मॅडम, माझा छोटा भाऊ येतोय. मी त्याच्याबरोबर घरी निघून ठीक जाईन. आहे. तुम्ही सांभाळून राहा मॅडम. ओके. मी बाहेरूनच लॉक सगळं लावून आम्ही निघून बघून जातो. घेऊ. गुड तुम्ही नाईट जा. मॅडम. गुड नाईट मॅडम. हो गुड हो नाईट. गुड नाईट हो, गुड good नाईट. night, अच्छा रामू. मॅडम. हम्म. Cheers. ओहो. ए, हे काय आहे? याला कसं प्यायचं आपण? अगं काय तू पण? ए, फॉल्स वर गेलो होतो आंघोळीला तेव्हाही तू नाही आली. आता प्यायला बसलोय तेव्हाही तू नाही म्हणतेय. काय नौटंकी आहे ग तू? ए ती अशीच आहे. ती वेस्ट आहे. तू पी ना. ए, काय आहे हे? ही कसं पिते? थोडं थांबून थांबून पी ना यार. काल रात्री या बियरला यासाठी टच नाही केलं कारण मला आज फॉल्सला जायचं होतं. तुला काय माहिती याबद्दल? याचा केकच वेगळा आहे. इला ना या किकचा अर्थ नाही माहिती, पण ते किक काय म्हणते? कुठला किक? बघ किती छान ऍक्टिंग करते आहे. पुढच्या आठवड्यात यावेळेस तू कुठे असशील विचार करून सांग. जाऊ दे, इतकाही विचार नको करू. तुझ्या नवऱ्याबरोबर पहिली रात्र असेल ना? ए चल, चुप कर ना. काय झालं? लाज वाटते? या नशापेक्षा तो नशा आहे ना. ओफो. काय झालं दिव्या, असं तोंड पाडून बसली आहेस? या सेटअपला बघितल्यावर मला एक जुनी घटना आठवली. काय आहे ती? मी US जाण्याच्या आधी आमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी एक सक्सेसफुल पार्टी ठेवली होती. मॅनेजमेंटने पूर्ण आयोजन केलं होतं. तेव्हाच ही घटना घडली. तिथे पण अशाच प्रकारे सगळ्यांनी मिळून दारू पिली होती. 2 राऊंड तर झाले होते. त्यानंतर माहितीये, माझा सिनियर मॅनेजर आहे ना, त्याचं नाव अरुण होतं. त्याने मला डान्ससाठी बोलवलं आणि मी पण गेली. डान्स करता करता अचानक त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला ते चुकीचं वाटलं. मी पण त्याला असंच जाऊ दिलं, सिरियसली नाही घेतलं. नंतर माझ्या कमरेवर हात ठेवला त्याने. कदाचित डान्ससाठी हात ठेवला असेल हा विचार करून मी पण काही बोललीच नाही. पण त्यांनी त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. लिमिट क्रॉस करून माझ्या गुप्त अंगाला त्यांनी हात लावला. मला खूप राग यायला लागला आणि मग एक कानाखाली वाजवली आणि तिथनं निघून गेली मी. त्यानंतर त्या नोकरीवरून रिझाईन करून दुसरी नोकरी जॉईन केली मी आणि मग आता चांगलं आयुष्य चाललंय. हे कमीत कमी ठीक आहे दिव्या. तू जिथे कामावर गेली होती तो तिथे तुझ्याशी विचित्र वागला. तुझ्याजवळ नोकरी तर होती आणि तुला तेव्हा कळतही होतं. तुला नोकरीत चांगला पगार होता म्हणून ते हिमतीने सांभाळलं. पण माझ्या बरोबर जे झालंय, 11वीत शिकताना आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी माझ्या बरोबर. ओ नो, हे काय बोलतेस तू?
शाळेत शिकताना? हो ग. त्यावेळेस मला काही समजतही नव्हतं आणि आई बाबांना सांगूही नाही शकली. घरी सांगितलं तर माझं शाळेत जाणं बंद करून देईल या भीतीने मी त्यांना काहीच नाही सांगितलं. पण त्यांनी तुझ्यासोबत केलं तरी काय? तू हे सगळं कसं काय सहन केलं? तुम्हा दोघींना माहिती आहे ना, मी कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती. तिथे स्कूल युनिफॉर्म कसा असतो तुमच्या दोघींना माहिती आहे ना? शॉर्ट स्कर्ट्स. आणि मी फर्स्ट बेंच वरती बसायची. जेव्हाही तो शिक्षक आमच्या वर्गात यायचा, प्रत्येकदा काही ना काही खाली पाडून ते उचलायला तो खाली वाकायचा. तो जेव्हा जेव्हा वाकायचा त्यांची दृष्टी नेहमी आमच्याकडेच असायची. तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ नाही कळला, पण मग कळलं. त्याची नजर किती घाणेरडी होती. जेव्हाही तो शिकवायला यायचा, प्रत्येकदा माझ्या जवळ यायचा आणि काही ना काही पाडून द्यायचा खाली. मला वाकून उचलायला सांगायचा. आणि एकदा असंच वाकून उचलताना अचानक मी बघितलं तर त्याची नजर अगं शांत हो, रडू नकोस. असंही विचार केला तर त्याला मारून टाकू असा राग येतो. त्याच्या विषयाच्या परीक्षेत माझे मार्क कमी झाल्यामुळे त्यांनी मला लॅब मध्ये बोलवलं. मी पण संध्याकाळी गेली होती. मला उपदेश द्यायच्या बहाण्याने त्यांनी मला पकडून घेतलं. मला एवढं रडायला आलं. रडू नको तू. आणि तेव्हाच माझी आजी वारल्यामुळे माझे बाबा आले हे सांगून शाळेच्या अनाउन्समेंट मध्ये सांगितलं. आणि तेव्हाच मी तिथनं पळून गेली. आणि त्याच्यानंतर एका आठवड्यात परीक्षा सुरू झाली. एक्झाम संपल्याबरोबर सुट्टी मिळाली आणि ती गोष्ट तिथेच राहून गेली. हे शिक्षक सगळे असे का असतात? अगं, प्रत्येक टीचर एकासारखे नसतात. तुझ्या आयुष्यात एका टीचरने चुकी केली, पण माझ्या आयुष्यात तशाच एका टीचरनी माझा जीव वाचवला. तुझ्यासोबत काय झालं? असंच काही 10 वर्षाची असेल मी. आमच्या गावात मेळा लागला होता. पूर्ण कॉलेज आणि शाळेची लोकल सुट्टी होती. नेहमीप्रमाणे आई बाबा कामावर चालले गेले आणि मी घरी एकटी होती. तेव्हाच माझे एक मामा आईशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून घरी आले होते. मला असं वाटलं आई बाबा ऑफिसला गेले असल्यामुळे ते तिथून चालले जातील, पण ते नाही गेले. आई आल्यावर तिला भेटूनच जायचं असं म्हणून ते घरीच थांबले. रात्रभर काम करून खूप थकलेत म्हणून हॉलमध्ये जो सोफा होता तिथे शर्ट वगैरे काढून झोपून गेले. आणि मला विचारलं की तू काय करतेस आता? तर मी त्यांना सांगितलं की मी परीक्षेचा अभ्यास करते. तर त्यांनी म्हटलं परीक्षेचा अभ्यास करते आहे तर ठीक आहे, कर अभ्यास, मी जातो. मी बेडरूम मध्ये अभ्यास करत होते आणि मला कळलंच नाही की मी केव्हा झोपून गेले. अचानक मला काहीतरी व्हायला लागलं. डोळे उघडून बघितले तर ते माझ्याजवळ झोपले होते. हे काय बोलतेस तू? मी एकदम डचकले.